हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 5th लेसन कोऑर्डिनेट जॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 5.2 मधील क्वेश्चन नंबर 6 पाहणार आहोत। पहा क्वेश्चन काय दिला आहे। फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट्स 22,20 अँड 0,16। आता आपल्याला एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे पहा, दोन पॉइंट्स आहेत आणि त्या दोन पॉइंट्सना जोडणारा जो लाइन सेगमेंट आहे त्या लाइन सेगमेंटच्या मिड पॉइंटचे आपल्याला कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत। आपल्याला पॉइंट्सची नावं दिलेली नाहीत, तर आपण काय करू, आता पॉइंट्सची नावं कन्सिडर करू। पहा, आता आपल्याला पॉइंट्सची नावं दिलेली नाहीत, पॉइंट्स आपण कन्सिडर करू। ए आणि बी हे दोन पॉइंट्स आपण कन्सिडर करू आणि या दोन पॉइंट्सना जोडणारा हा जो लाइन सेगमेंट आहे याचा पी हा काय आहे, मिड पॉइंट आहे। ए चे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा, 22,20 आणि बी चे कोऑर्डिनेट्स काय आहेत 0,16 आणि पी चे कोऑर्डिनेट्स आपण काय कन्सिडर करू, x, y। आता ए चे कोऑर्डिनेट्स आपण x1, y1 कन्सिडर करू आणि बी चे कोऑर्डिनेट्स x2, y2 कन्सिडर करू। आता पी हा काय आहे, लाइन सेगमेंटचा मिड पॉइंट आहे, हे आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे येथे आपल्याला काय मिड पॉइंट फॉर्म्युला यूज करावा लागेल। पहा, सॉल्व करू आपण एक्झाम्पल। लेट ए इज इक्वल्स टू कोऑर्डिनेट्स काय आहे 22,20 इज इक्वल्स टू x1, y1। बी इज इक्वल्स टू 0,16 इज इक्वल्स टू आपण x2, y2 कन्सिडर करू। त्यानंतर पी हा काय आहे, पी इज द मिड पॉइंट ऑफ line segment AB. Let the coordinates of point P be x, y. P चे कोऑर्डिनेट्स आपण x and y कन्सिडर करू आणि P हा काय आहे, लाइन सेगमेंट AB चा मिड पॉइंट आहे, हे आपल्याला दिलेलं आहे। मग आपण मिड पॉइंट फॉर्म्युला यूज करू। देअरफॉर बाय मिड पॉइंट फॉर्म्युला काय आपला, x इज इक्वल्स टू x1 प्लस x2 अपॉन 2। आता x1 किती आहे पहा, x1 22 अपॉन x2 किती आहे पहा 0 अपॉन 2 इज इक्वल्स टू 22 अपॉन 2 इज इक्वल्स टू भागालो आपण 2 1 जार 2, 2 1 जार 2, 2 1 जार 2 म्हणजेच किती येईल 11। एक्स कोऑर्डिनेट काय मिळाला आपल्याला 11। आता आपण वाय कोऑर्डिनेट काढून घेऊ। वाय इज इक्वल्स टू, वाय कोऑर्डिनेटसाठी फॉर्म्युला काय आहे, y1 प्लस y2 अपॉन 2। y1 ची व्हॅल्यू किती आहे पहा 20 प्लस y2 ची व्हॅल्यू किती आहे 16 अपॉन 2 इज इक्वल्स टू 20 प्लस 16 किती येईल 36 अपॉन 2 भागालो आपण 2 1 जार 2 ते 2 1 जार 2, 3 मधून 2 गेले 1, 16 होईल, 2 8 जार 16 म्हणजेच काय मिळालं आपल्याला 18। वाय या कोऑर्डिनेटची व्हॅल्यू किती मिळाली 18, म्हणजेच पी या पॉईंटचे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स काय मिळाले 11 अँड 18। आन्सर लिहू आपण। देअरफॉर द कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉइंट of the segment joining the points 22,20 and 0,16 are x coordinate किती आहे 11, y coordinate किती आहे 18। अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं। पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।